काय गण्या, हे काय ऐकून राहिली रे मी? अव आता काय केलं मी ना, तुझ्या समोरच तर मी सकाळून उठलो आणि आता तर चुलीजवळ बसून चूल फुकून राहिलो, तरी बोंबलून राहिली मायावर तू. नालाय का, तू काय सरपंचाच्या निवडणुकीला उभा राहणारस का? हो आई, तुला सांगायचं राहूनच गेलो माय. तसं तुझ्या पोराला देशाचं पंतप्रधान बनायचं होतं, पण सुरुवात सरपंचापासूनच केली. चप्पल फेकून मारू का गोटे रे बाबू? काय शकुंतला बाई, तुझ्या पोराले सरळ सांगून दे की सरपंचाच्या निवडणुकीसाठी माया विरुद्ध उभा राहू नको, नाही तर तुझ्या पोराला गायबच करून टाकेल. सरपंच साहेब असं नका करू, तुझ्या मिशा उपटू करे बुडग्या. तू मले गायब करणार आहेस? थांब तुले दाखवतो कुठे गेले रे कोलती लाभराच्या गुबीले. काय गाण्या सांगून ठेवत आहो तुला, सरपंचाच्या निवडणुकीला उभा नको राहू. अहो सरपंच साहेब, राहू दे त्याला उभं, राहिलाय उभं तरी त्याला किती मतं भेटणार आहेत? एक डेंग्याचं आणि एक सवितीचं, भेटून 2 मतं भेटतील. जिंकणार तर तुम्हीच आहे ना. शकुंतला बाई तसं नाही आहे, तुझ्या पोराला सारा गाव डोक्यावर घेऊन नाचते. हा जर उभा झाला तर मलाच 2 बोटं भेटतील. गावाचं मत या गण्याला चाललं जाईल. काय मी वॉर्निंग देऊन ठेवत आहे, मग मला म्हणू नको की सरपंचानं सांगितलं नाही म्हणून. अरे गण्या राहू दे ना रे बाबू, तसंही तू मला एकुलता एकच पोरगा आहेस, कायले या भंड्यात पडत रे बाबा. अव माय, मी एकुलता काय म्हणूनच तू उभा राहिलो. मला तुझे नाव मोठं करायचं आहे आई. शकुंतला एवढं मोठं नाव आहे तरी अजून किती मोठं करतं? अरे तसं नाही आई, मला गावाचा विकास करायचा आहे. बाबू पहिले स्वतःचा विकास कर, चांगला काजू बदाम खाय, तुझ्या डोक्याचा विकास कर पहिले, मग गावाचा विकास कर. आला मोठा गावाचा विकास करायला. काय चुपचाप भातान भाजी कर, मग तुला आमटी बी बनवायची आहे. गावा आई, तुला शोभते का असे काम धंदे मला देणं? नाही म्हणजे येणाऱ्या काळातला मी भावी सरपंच आणि अति मातीच्या चुलीवर मी तुला आमटी बनवून देऊ का? इकडे लोकांच्या घरी जाऊन नळ बांधा लागतील, नाल्या बांधून द्या लागतील, संडास बाथरूम बांधून द्या लागतील, मोठी शाळा बनवायची लहान लेकरायले, आणि तू मला आमटी बनव म्हणतेस? ते लहान सोच आहे बाई तुझी. तुला बांबूने ठोकू के लोखंडाच्या रॉड न? आई मग येतो मी, मला प्रचार करायला जायचंय. उभर तोंड्या. अगं काय म्हणते गण्या भाऊ, तयारी एकदम जोरात चालू आहे बरं. त्यान सविती पुरं दिल लावून काम करवलं आम्ही. अच्छा, आपणच जिंकू. हे पाय, मी मस्त आपल्या पक्षाचा झेंडा बी आणला. आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही गण्या, मी हाय ना. ते सवितीन डेंग्या तो अगाऊ सरपंच माया घरी येऊन गेला होता. घरी कायले बे? अबे तो माया मायले नुसत्या धमक्या देऊ राहिलता. म्हणे शकुंतला बाई, तुझे पोरग जर माया विरुद्ध उभं राहिलं निवडणुकीले त्याला गायबच करून टाकील. कसं गायब करील? तुला गायब करायला आला तर मी त्या पायातच राहू का त्याले? त्याच्या शेपटीले बांधतो न तो ओळख त्याले. सरपंच लय आगाऊ आहे डेंग्या. काय झालं गण्या? तुला माहिती ना माझ्या बापाची किती ओळखी आहे का? त्या बाप त्या शाळेतल्या चपराशी शिवाय कोणाला ओळखते? चपराशाले आणि एक त्या पाणी वाटणाऱ्याले, आणि तो पाणी वाटणारा दुसरा तिसरा कोणी नाही, मीच आहो. तर ह्या गोष्टी सोडा, आता आपल्याला काय करायचं आहे हे पा. हे पाय गण्या भाऊ, तू काही टेन्शन घेऊ नको. तुझ्या मांग तुझ्या भाऊ इकडे उभा आहे म्हणलं. सगळा जोपर्यंत माझ्या अंगात जान आहे ना, तोपर्यंत तुझ्या केसाला कुणी धक्का लावू शकत नाही, समजला का? पण त्या सरपंचानं पहिले तुलेच मारलं तर. अबे गण्या हो, मला मारेल का बे? आता कोण फाटली का? मोठ्या हिमतीच्या गोष्टी करू राहिला. ए गण्या भाऊ, आता कसं रे? आता तुमचे फाटून हातात नका आणू. चालो, तुमच्या भरोश्यावर मी निवडणुकीला उभा झालो. आता आपण सरपंचाला दाखवून टाकू की कशी निवडणूक लढवतात. हो गण्या भाऊ, पुढचा सरपंच तूच बनला पाहिजे. अबे डेंग्या, त्याच्यासाठी आपल्याला गावात जोरदार प्रचार करावा लागेल. गावागावात जाऊन सांगा लागेल की आपण त्याच्यासाठी काहीतरी काम करू. अच्छा, पण गण्या, तू तर म्हणत होतास की तू पैसे खाशील. पण तू का डोक्यावर पडली आहेस का माय? तुझ्या सोबत राहून आम्ही डोक्यावर पडलो. तुझा बाप एवढा 2 नंबरचा पैसा कमावते, कुठे ठेवते तुझा बाप? आम्हाला नाही खायचे कोणाचे लोकांचे पैसे. हाव ना, हेंबाड धुत्राची बावळट. जाऊ का मी घरी? जाऊन का भांडे घासणार आहेस? इथं आपला गण्या भाऊ अबे डेंग्या भोसळीच्या, इथं मी फक्त तुझाच भाऊ आहे, सवितीचा नाही. अच्छा, हे फालतू धंदे सोडा आणि चांगला प्रचार करा माया. लहान पोराच्या हाती झेंडे आणि बिल्ले द्या आणि मोठे मोठे पोस्टर लावा. गावातल्या लोकांच्या भिंतीवर शेणानं लिहून ठेवा की फक्त मत गण्यालेच. ठीक आहे गण्या भाऊ, जो आदेश. यंदाच्या वर्षी गण्या भाऊले मत द्या. गण्या भाऊले आपल्या गावाचा सरपंच म्हणून निवडा बे. मजाक नाही सांगत, छातीले माती लावून सांगतो. आपल्या गावाचा विकास आणि विकासच होईल. हा लहान पोरगा कोणता घंटा विकास करेल गावाचा? गावाचा विकास तुम्हा सर्वांना करायचा असेल तर फक्त तुम्हाला मलाच वोट द्यावं लागेल. हो बापा बापा, जसं की यानं लगेच गावाचा विकास केला. नाही केला का?
असं एक तरी विकास सांग बरं गावाचा. बे आपल्या गावात एक तरी डबल मजली घर होतं का बे? मी ना घरकुलाच्या पैशातून स्वतःचं घर डबल मजली बांधलं, त्यामुळे आपल्या गावाची शान वाढली. हो, तुला मस्त स्वतःचं घर डबल मजली बांधून घेतलं. तिकडे बाकीचे गावातले लोक कौलाच्या घरात राहतात. तू तिकडे स्लॅबचं घर बांधून मोकळा, आणि हे जा मरा कौलाच्या घरात. रात्री मच्छर असतात का पाणी येते घरात. पाऊस आला की लावा वाट्या, लावा भांडे, लावा बालटे. बंगला मग बाहेर येऊन घर गळून राहिलं. पैसे खाऊ सरपंच. आता मी लोकांचे घर बांधून देऊ का मी? अबे तर तुला कोण घर बांधून दे म्हणलं? त्या लोकांच्या घरकुलाचे पैसे तर द्यायला पाहिजे ना. ते तू खाऊन बसला का सर्वांचे? अरे का बरोबर आहे. आपल्या गावात एक तरी बोरिंग होती का? मी ना 2 बोरिंग केल्या. एक बोरवेल मेन चौकात मारली आहे, तर दुसरी बोरवेल माझ्या घरात मारली आहे. हा, जसं तिथे मेन चौकातल्या बोरवेलला जसं ढर पाणी येऊ राहिलं, जसे लोकच वाहून गेले. सांगायचं तर काही कामच नाही. अबे तर काय झालं बे, एका बोरले पाणी नाही आलं तर दुसऱ्या बोरवेलला तर पाणी येते ना. माझ्या घरच्या बोरवेलला 5 फुटावर पाणी लागलं. 36 फूट खोल केली. काय सांगू तुला, एवढ्या सपाटानं पाणी येते. आता तर गावातले लोक का तुझ्या घरी येऊन पाणी भरणार आहेत का? हो, पण गावातल्या गोष्टी घरात नेऊन काऊन भरायच्या? हा सरपंच फक्त स्वतःच पाहिजे, स्वतःच घर भरते. बरं गण्या, तू जर सरपंच निवडून आला तर तू आपल्या गावासाठी काय करशील? पुराच्या पुरा गाव विकून खाईल. अरे गण्या भाऊ, हा सरपंच पुरा गावाचं गाव विकून खात आहे. तुम्ही मला विचारून राहिले की निवडून आल्यावर गण्या तू काय करशील म्हणून. आता विचारलं तर काय झालं बे, तू सांग ना. मी गावात पहिले शाळा बांधील. मी शाळेमध्ये लेकरायले फुकट खिचडी वाटील, पुस्तकं फुकट देईल, शाळेचा ड्रेस, बुट, टाय सारं फुकट देईल. काय सरपंचासारखं नाही. ग्रामपंचायतची निधी की दिला दाबून. अबे गण्या, मी जर निवडून आलो ना तर गावात बार खोलीन. ये बात सरपंच आप किया ना बात आपने. अबे साले, बुडग्या तू कोणाकडून आहेस रे? आजा असून तू मायाकडून बोलायला पाहिजे, तुझ्या सरपंचाकडून बोलत आहेस. अबे तुझ्या आजा बेवडाच आहे गण्या भाऊ. त्याला दारू भेटले की चालला तो त्याची तिकडे. मी जर निवडून आलो तर सगळ्याले देशी दारूचे क्वार्टर देईल, ते बी 2-2. अबे डेंग्या, हा सरपंच तर बडा दिमागदार निघला बे. लोकांना दारूची लालच देत आहे, लोकांना दारूवर फसवत आहे. आता काय करायचं बे? तू थांब गण्या भाऊ, मी बोलतो. असं बोल मग. हा सरपंच निवडून आला तर हा बार आपल्या घरी खोलन, गावात खोलेल म्हणून याचा काही भरोसा नाही. ते काही असो, पण देशीचे 2-2 क्वार्टर पाहिजे कोणाले? सरपंच साहेब, माया घरी आणून देजा म्हणलं. अरे मला बी पाहिजे. अबे गण्या भाऊ, तू आजा बेवडा होता म्हणून माहित आहे. तू काकू बी बेवडीच आहे बे. ते सारं घर बेवडा आहे माया. ते सगळं जाऊ दे लोक. जर मी निवडून आलो तर गावातील रस्ते सुधरविल, लोकांना फुकट घरकुला वाटील, बोरवेल मारील आणि शेतामध्ये विहीर बी करून देईल, ते बी फुकट. एवढंच नाही, सगळ्याच्या घरी राशन फुकट, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बिल फुकट. हा सरपंच आपल्याला 10 रुपये किलोला गहू विकते, पण ते 10 रुपये किलो नसतात. या सरपंचाला ते फुकट भेटतात, फुकट, ते बी सरकारकडून. अरे गण्या बाबू, फुकट म्हणून तू आम्हाला फसवशील तर नाही ना? काका, तुम्ही तर शिकलेले दिसत आहे जी. अबे नालायका, शिकलो म्हणूनच तर मी पॉलिटिक्स मध्ये गेलो बे. तेच म्हणलं ना. तुम्ही सांगा जी, हा सरपंच आणि मी सरपंच, आमच्या दोघांमध्ये किती फरक आहे? नाही, बरोबर आहे. मला असं वाटतं आपण सर्व गावकऱ्यांना या पोराले एक चान्स देऊन पहा. आता बोलले पॉलिटिक वाले काका. तुम्ही कोणाले बी मत द्या, पण निवडणूक मीच जिंकेन. अच्छा गुटल्या. अरे ऐका हो, ऐका सर्व गावकऱ्यांनो, लक्ष देऊन ऐका. आपल्या गावात झालेल्या निवडणुकीच्या सरपंचाची यादी जाहीर झालेली आहे. तर माझ्या उजव्या बाजूला उभे आहेत शांताराम काका आणि डाव्या बाजूला उभा आहे गण्या. तर सरपंचाच्या यादीत या दोघांपैकी कोण तीर मारला ते आपण आता जाहीर करणार आहे. हो आता गण्या बाबू, आता तुला घरी जाऊन रडास लागणार आहे, कारण की सरपंच तर मीच होणार आहे. आता तू रडायची तयारी कर आणि इथून मुकाट्यानं निघून जाय. अबे साले, खात्री आहे की या गावचा सरपंच मीच होणार. तू टोपी काढून त्या डोक्यावर कोंबड्याला बसवतो मी, अंडे घालेले. हा बाबा, रिझल्ट सांगायचाच आहे. त्या आधी स्वतःला सरपंच म्हणते. एवढा बैल बुद्धी माणूस नाही पाहिला बाबा मी.
ते दोघं बी झगडे करू नका बे. तर माझ्या प्रिय गावकऱ्यांनो, आपल्या गावाचा सरपंच होणार आहे आपला लाडका गण्या. अच्छा, अभिनंदन गण्या साहेब. आजी धन्यवाद काकाजी. मी सरपंच कसा नाही बनलो आई ग. तर गणेशराव, तुम्ही निवडून आल्यावर आपल्या गावाची कामं करणार होतास, रस्ते बांधणार होतास, शाळा बांधणार होतास, आठवते ना? आजी होजी बाबाजी, मला सारं आठवून राहते. आता गावची शाळा रस्ते कधी बांधणं चालू होतील? सरपंचाचा निधी आला की पहिले मी माझ्या घरातल्या संडासाला शीट बसून त्याला भीता बांधून घेईल. गावातले रस्ते बांधायचे का शाळा बांधायची. तर अजून माझ्या भाषेला कपडे घेऊन द्यायचे आहेत, माझ्या बहिणीला साडी घेऊन द्यायची आहे, माझ्या माईला साडी घेऊन द्यायची आहे, अजून मला एक बैल जोडी घ्यायची आहे, 4 व्हीलर घ्यायची आहे. अबे पण गावचा विकास हाय जे आपल्या गावात. अबे साले, विकासची माय बी आहे. अबे पण गण्या, तू निवडून आल्यावर आपल्या गावाचा विकास करणार होतास. आजी बाबाजी कसं आहे, पहिले तर माया विकास करावा लागेल, मग गावचा विकास होईल. चला मग येतो हा, पेढे वाटायला चाललो. घ्या आता नवीन सरपंच. चला झाली मीटिंग, जा आपापल्या घरी. अबे साले, अरे मले दारूचा काटर कधी भेटीन? आता नवीन सरपंच झाला ना. हो सरपंच देतो तुम्हाला ठेंगा. घ्या आता बाबाजीचा ठुल्लू. हा बाबा घरी जा. कसा नालायक बाबा आहे रे हा.